मिटवायची की आरक्षण? पहिले थोडीशी अक्कल लावा. सोशल मीडियावर आजही तोच जुना ढोल वाजतोय. रिझर्वेशन हटवा, कास्ट संपेल, कास्ट सर्टिफिकेट बंद करा, कास्ट संपेल. हे म्हणजे अगदी असं झालं, रेप लॉ काढून टाका, रेप होणं बंद होईल. मर्डरची सेक्शन काढून टाका, हत्या बंद होतील. चोरीची एफ आय आर घेणंच बंद करा, चोर सगळे साधू बनतील. ही तीच मेंटॅलिटी आहे ना, की रोग आहेत कारण औषधे आहेत. अरे मित्रा, थर्मोमीटर तोडल्याने फिवर जात नाही. रिझर्वेशन हे कास्टिझमचं कारण नाही, हे त्याचा रिझल्ट आहे. हजारो वर्षांच्या अन्यायावर दिलेला एक कॉन्स्टिट्युशनल रेमेडी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्वेशन सिस्टीम म्हणूनच आणली. ज्यांना मनुवादी व्यवस्थेने मंदिरापासून, शिक्षणापासून आणि पाण्याच्या विहिरीपासूनही दूर ठेवलं, त्यांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून, संविधानातून न्याय मिळावा म्हणून. काही लोक म्हणतात कास्ट सिस्टीम ही ब्रिटिशांची देण आहे, पण ब्रिटिश तर 200-300 वर्षापूर्वी आलेले होते. कास्ट सिस्टीम 2000 वर्षापूर्वीपासून चालत आलेली आहे. मनुस्मृती वाचा, इतिहास वाचा, म्हणजे डोळे उघडे राहतील. खरंच जातीवाद संपवायचा आहे ना, की काही लोकांचे स्पेशल प्रिव्हिलेजेस वाचवायचे आहेत? पहिल्यांदा आपल्याला आपली नियत चांगली करावी लागेल. आणि खरंच कास्टिझम संपवायचं असेल तर सोल्युशन भरपूर आहेत. एक सोल्युशन म्हणजे इंटरकास्ट मॅरेज सुरू करा. तुमचं जे सरनेम आहे ते काढायला सुरू करा. मंदिरात प्रत्येक जातीच्या व्यक्तीला पुजारी होण्याचा अधिकार द्या. तुमच्या मुलांची लग्न त्यांच्यासोबत लावा ज्यांना आजही घोड्यावर बसल्यामुळे मारलं जातं. मग तेव्हा बोलू ना जात मिटवण्याबद्दल, जात संपवण्याबद्दल. राष्ट्र निर्माण होतं व्यक्ती निर्माणातून, आणि व्यक्ती निर्माण होते स्वच्छ इंटेन्शनने, जेव्हा मुद्दा न्यायाचा असतो, सुविधेचा नाही. कास्टिझम ही एक डिसीज आहे, रोग आहे, आणि रिझर्वेशन त्याच्यावरचं औषध आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि तुमच्याही मित्राला हा व्हिडिओ पाठवा. जय हिंद, जय भारत.